तुला सुद्धा लेकरांसाठी सतत पौष्टिक पदार्थ बनवायचं वेळ आहे का? तर पहिला तू माझ्या इन्स्टा पेजला फॉलो कर. कारण माझ्या इन्स्टा पेजवर तुला सगळ्या रेसिपी मुलांना आवडणाऱ्या आणि पौष्टिक अशा भरलेल्याच आहेत बरं का. तर अशाच रेसिपी मी बनवत असते आणि ते अपलोडसुद्धा करत असते. तर आज आपण बनवणार आहेत मूग डाळीचा हलवा. 1 वाटी मूग घ्यायचं, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, तुपामध्ये भाजून घ्यायचं. खमंग भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची रव्यासारखी पावडर बनवून घ्यायची. कढईमध्ये 2 ते 3 माप तेल टाकायचं. त्याच्यामध्ये सुका मेवा भाजून घ्यायचा. तोच जो आपण मुगाच्या डाळीचं पीठ बनवलं ते सुद्धा 2 वाट्या तूप टाकून चांगलं खमंग भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी ॲड करायचं. पाणी चांगलं आटोस्तर आपल्याला त्याला शिजवायचं आहे. पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ ॲड करायचा आणि परत ते सगळं पाणी आटोस्तर आणि त्याच्यामध्ये असं चांगलं रवा आपला शिरा आणि हलवा चांगला सुकेपर्यंत आपल्याला त्याला शिजवत राहायचं आणि सतत हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे छान असा मऊ असा लुसलुशीत आपला मूगडाळीचा हलवा तयार होतो. त्याच्यानंतर नाही जो सुकामेवा आपण तुपामध्ये भाजलेला आहे तो सुद्धा टाकायचा. परत चांगलं असं हलवत ताट झाकून एक वाफ काढून घ्यायची. तूप सुटेपर्यंत आपल्याला हलवा छान असा परतून घ्यायचा. अशा पद्धतीने तू सुद्धा